पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विद्युत काय आहे? किती वेळ? कुठे होतास तू? ते सगळं जाऊ दे, ताई कुठे? ती आवरतीये। आणि तू? माझं काय, माझं होईल पटपट। ते सगळं जाऊ देत, मला हे सांग की तिथे एक्झॅक्टली काय झालं? त्या रामदासला आम्ही बरोबर सेट केलंय, त्याला सांगितलंय काय काय करायचं ते। तुला फक्त फाईलवर लक्ष ठेवायचं, ओके? ओके। अरे या पांड्याचा हाते पांड्याचा हा एकदा पडला ना, काळा मुंगूस पण आहे ना हिरव्या पोपटासारखा बडबड करू लागतो। चालू द्या, मी चहा पिऊन येतो। कूल कूल। ठीक आहे। बरं ऐक, मला एक सांग, तिकडे खूप साऱ्या फाईल्स असणार आहेत, त्यातनं ही एक्झॅक्ट फाईल मला कशी काय मिळणार आहे बरं? त्या रामदासला सगळं समजावून सांगितलं, तो बरोबर करेल। तू फक्त अलर्ट राहा, कारण शिल्पी तुलाच सगळं करायचंय। ताई ऑलरेडी टेन्शन मध्ये आहे। डोंट वरी, मी सगळं व्यवस्थित करेन। मी ती फाईल घेऊनच येईन। हां, त्याच्या ऑफिसमधून ती फाईल आणायची नाहीये, कारण वारंगच्या ऑफिसमधून फाईल गायब झाली ना तर त्याला संशय येईल आणि तो आपल्यापर्यंत पोहोचेल। हो, पण मग ते पेपर्स मिळणार कसे? अरे अगं, एकदा ती फाईल मिळाली ना की त्यामध्ये जेवढे पेपर आहेत ना त्या सगळ्यांचे फोटो काढ मोबाईलमध्ये। आपल्याला श्रेयसला दाखवायला तेवढेच पुरेसे आहेत। बरं ठीक आहे, मी निघते आता। आणि एक तिथून काम झाल्यानंतर आपण ठरलेल्या ठिकाणी भेटतोय। हो हो, येस। निघू मी आता? या शिल्पी, हां, ऑल दी बेस्ट। थँक्यू। काळजी घे। आय लव्ह यू बायको। आय लव्ह यू बोललो ना यार। हा चल, बोलतो मी कामात आहे। कम इन। साहेब, तुम्हाला भेटायला गेस्ट आले। गेस्ट? मी आज कुणालाच अपॉइंटमेंट दिली नव्हती। परदेशातून आले बहुतेक, भेटायचं म्हणताय। ठीक आहे, बोलव त्यांना। ओके। एक मिनिट, हे तुझ्या गळ्याला काय लागले? दारू पिऊन पडला होतास वाटतं। जा, बोलव त्यांना। सर या म्हणताय? या। कम मॉम। या मॅडम, या। प्लीज कम, प्लीज कम। बसा बसा। कम, या। बसा। बी कम्फर्टेबल। या। मॅडम तुम्ही बसा। Oh, thank you, Mr. Barang. वारंग नाही, कार्तिक वारंग। Oh, Mr. Barang. चालेल चालेल। अरे रामदास, तू उभा काय? अरे आपल्याकडे गेस्ट आले, त्यांना चहा कॉफी पाणी जरा बोल। ओके सर। बोला ना मॅडम। Yeah, she is my mother. नमस्कार। And I want to buy a nice property for her. Yes, yes, sure. Why not? मॅडम मला सांगा, तुम्हाला कशी प्रॉपर्टी हवी आहे? See, I would like to have a nice, decent property for her, but budget कमी. ओ, कमी आहे budget. म्हणजे किती बजेट? किती? God, he's asking me किती. How can I tell him? It's so less. Mr. Barang, how can I tell you? I mean, it's so less. I'm so embarrassed to tell you, but it's just 5 crores.
काय? या हा बोला साहेब. साहेब ठेवते बाजूला तुझ्या. तू मला फोन करणार होतास ना, आणि कोण भेटणार आहे मला तिकडे ते सांगणार होतास. काय झालं त्याचं? किती वाजता जायचंय मला? अहो मला अजून ऑफिसमधून सुट्टी मिळाली नाहीये. मी तुम्हाला कॉल करतो. अरे असा काय हा? 5 crores. वंडरफुल मॅडम, वंडरफुल. हो, या बजेट मध्ये मी तुम्हाला हवा तसा बंगला मिळवून देईन. Oh my God, really? Yes. He's such a nice person. घ्या मॅडम, हाँ, घ्या. thank you. काय? साहेब 3 कॉपिया. 3 हो, 3. 3 हा 3. हे, अरे काय चाललंय? 3 Okay. करेक्ट. अरे रामदास, तू का ओरडतोयस? 3 कॉफी, समजलं मला. जा, कामाला लाग. हा सर 3 कॉपी ना. Oh, yeah. He's such a cute boy. So, Mr. Barang, तुम्ही आम्हाला आत्ता काय प्रॉपर्टी शो करू शकता का? शुअर मॅन, शुअर. वाय नॉट? तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीत मी शो करू शकतो. Oh my God, really? Oh, what's happening? Oh my God, Mom! काय झालं तुम्हाला? What's happening? काय त्रास होतोय का तुम्हाला? Oh God, do not touch her. Do not touch her. We still follow Indian culture, okay? सॉरी. Mama, are you okay? Actually, तुमचा हे ऑफिस खूप छोटा आहे. ती एवढ्या छोट्या स्पेस मध्ये काहीच नाही करू शकत, म्हणून तिला असं कसं होतंय. So, you know, suffocation. Yeah, म्हणूनच मी खरं तर तिला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार होते. But, you know, she's not ready. सो सॉरी मॅम. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या मम्मीला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जा, त्यांना बरं वाटेल. Oh, yeah. But once she goes out, आम्ही परत येणार नाही. We will simply go home. Is that okay for you? होम? युअर हाऊस, जे तुम्हाला आता बाय करायचंय, त्याचं काय? Oh my God. I know, Mr. Barang. तुम्हाला तुमचं क्लायंट असं हातातून घालवलेलं चालणार नाही. But what can I do? I mean, I don't have any choice, right? मॅडम, आय एम सो सॉरी. मला माहिती आहे माझ्या ऑफिसची स्पेस आहे ना खूप छोटी आहे. मॅम, मी काम करतो. मी मम्मीला घेऊन बाहेर जातो मोकळ्या वातावरणात. Oh? त्यांना बरं वाटलं ना परत घेऊन येतो. ओके, फाईन. तोपर्यंत तुम्ही इथे थांबा, चालेल ना? Is that okay, Mama? Okay. Yeah, it's okay. Yeah. Come on, Mama. Get up. Hey, don't touch her. Okay. He won't. तुला जावं लागेल. चल. Yeah. Take out. Thank you, Mr. Barang. वारंग नाही, वारंग. कार्तिक वारंग. Okay, Mr. Barang. चालेल. या मम्मी, या. या मम्मी, या. व्हॉट इज द मॅटर सर? मी काही मदत करू शकते का? अगं सलोनी, या मम्मी आहे. ह्यांना जरा बरं वाटत नाही म्हणून बाहेर मोकळ्या हवेत घेऊन चाललोय.
सर तुम्ही का जात आहात? लेट मी हेल्प, मी त्यांना घेऊन जाते. ओके फाईन, तू मम्मीना बाहेर घेऊन जा, मी माझ्या क्लायंटशी बोलून घेतो. ओके मम्मी, ही सलोनी आहे, ही तुमची काळजी घेईल. ठीक आहे सलोनी, प्लीज काळजी घे. आणि ह्यांना बरं वाटलं की आत घेऊन ये. ठीक आहे. मम्मी काय झालं? बॉटल आणि रुमाल राहिलाय. ओके मी घेऊन नाही 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 नको, मी जाते. तुम्ही थांबा. चला या 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 या. Mama, oh God, are you okay? Oh my God. Oh my God. Mama, आपण इथून जाऊया. Come on. But your house. Oh God. Oh, what about the house? उद्या. She's saying उद्या. तू एकटी आहे. Okay. मी Oh my God. एकटी. हा तुम्ही असंच करा, तुम्ही उद्या एकटेच या, मी तुम्हाला खूप सारे बंगले दाखवेन. आता मला जायचंय. Okay. एक minute. Yeah. या. Come on, let's go. Thank you, Mr. Barang. Yeah. Come on. Oh God. थांबा. यांना भरपूर वेळ लागतोय. हे भाई, काही लोचन असेल ना? तू त्या रामदासला नीट सगळं समजावून सांगितलंयस ना? मग तुला व्यवस्थित माझ्या पद्धतीने समजावला होता, पण तो माझ्यापेक्षा ना तुला जास्त घाबरला होता. हे बघ, तो घाबरला होता की घाबरण्याचं नाटक करत होता हे कन्फर्म सांगणं कठीण आहे. कारण रामदास सारख्या माणसांवर आहे ना विश्वास नाही ठेवू शकत. पण मग सगळं ठरल्याप्रमाणे झालं असेल, एवढ्या त्या लोकांनी बाहेर यायला हवं होतं. हो ना यार. हे भाई, काही टेन्शन वाला काम नसेल ना? एक मिनिट, तुम्ही काहीतरी विसरलाय. आहो, काय विसरतोय आम्ही? ही तुमच्या मम्मीची बॉटल आणि हा रुमाल. Oh my God. Mama, your hanky. Thank you, Mr. Barang. चालेल. Bye-bye. बाय मिस्टर बार. चालेल. बघताय काय? काम करा. काम कर. बराच वेळ झालाय, एक फोन करून बघूया का? नाही नको, आत्ता कदाचित फोन केला ना तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. एक काम करू, एक 10 मिनिटं थांबूया. हा ठीक आहे. विद्युत. व्हॉट? We did it! Yes! Really? Yes. Great. That's great. वहिनी, अभिनंदन, तुम्ही स्टार आहात. मिशन
सक्सेसफुल. ग्रेट ग्रेट. अगं फोटो कुठे आहेत? हा हे बघ. अगं तुला फोटो काढायला सांगितले होते ना, तू डायरेक्ट फाईल आणलीस? अरे हो, मी फोटो काढतच होते पण तेवढ्यात नेमका तो वारंग आला. मग म्हणलं जाऊ देत, फाईलच घ्यावी. ठीक आहे ना, पण आपल्याला जे पेपर्स हवे आहेत ते मिळाले ना, लवकरात लवकर आता हे दादाला दाखवायला पाहिजे. येस, आय एम शुअर की त्या वारंगने ना काहीतरी ट्रॅप नक्की लावला असणार. आपण निघूया का लवकर? येस येस, चलो चलो. अरे त्या राजूला मी सांगितलेलं की मला ती ब्लूप्रिंट हवी आहे, या फाईलमध्ये नाही आहे. हो आहे, देतो. अरे ही तर मुकुलची गाडी आहे. अरे देवा, म्हणजे हे आले तिथे. विद्युत, यांनी पैसे देऊन ते टाकले नसतील ना? चला लवकर. ब्लूप्रिंट ठीक आहे. गेल्या वेळी त्या राजूला भेटलेलो. तुम्ही कोण? त्याच्या गावी जरा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे त्याला अचानक जावं लागलं. बजाज साहेबांचं सगळं काम मीच बघतो. ते ठीक आहे, पण ते बजाज साहेब कधी येणार? म्हणजे सह्या लागतील ना सेल डीडवर? सह्या झाल्यात. सह्या झाल्यात? बघा. तुम्ही पेमेंट कुठे दिलं? नाही म्हणजे तरी सुद्धा मला बजाज साहेबांना भेटायचंच आहे. कधी येणार ते? सरांनी सांगितलंय पूर्ण पेमेंट झाल्यानंतर त्यांना कॉल करायचा आहे. सर खूप बिझी असतात आणि कॅश मिळाली की सर 1-1.5 तासात इथे पोचतीलच, तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता. तुम्ही कॅश आणले का? हो. ठीक आहे, तुम्ही कॅश मला द्या, मी सरांना इन्फॉर्म करतो. ठीक आहे, मी देतो कॅश, पण तोपर्यंत हे पेपर्स माझ्याकडे राहू दे. सिक्युरिटी रिझन्स. पूर्ण कॅश देतोय, रिस्क आहे. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. थांबा. तू इथे? येस, ही प्रॉपर्टी डिस्प्युटेड आहे. अरे पण मी पेपर्स चेक केले, बरोबर आहे सगळं. हे सगळे पेपर्स खोटे आहेत. हे बघ, ओरिजिनल पेपर्स. त्या वारंगने 50 लाखाला तुला गंडवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला. काय? हो, त्या रामदासवर तर मला आधीपासून डाऊट होता. तो रामदास आहे ना, हे सगळं करत होता त्या वारंगच्या सांगण्यावरून. आणि त्या आधीच्या टिप्स आहे ना त्या रामदासने तुला दिलेल्या, त्या पण तुला त्या वारंगने द्यायला लावल्या होत्या, कारण तुझा त्या रामदासवरती विश्वास बसावा म्हणून. कळलं? आणि हो, हा बंगला बजाजचा नाहीये. शर्मन पेंटर नावाचा एक माणूस आहे, त्याचा हा बंगला आहे. आणि हा जो आहे ना, हा वारंगचाच माणूस आहे. वाटलंच होतं. श्रेयस, तो फक्त सामकामी आहे. वारंग जे सांगतोय ना, तेच तो ऐकतो. तरी मी तुम्हाला सांगत होते या बंगल्यात काहीतरी घोळ आहे, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. इतका मोठा धोका? पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? ए भाई, ते तुला नंतर सांगतो मी. त्या रामदासने आम्हाला सांगितलं की वारंगला या प्रॉपर्टीमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. फक्त तुझं नुकसान व्हावं म्हणून त्याने हा सगळा प्लॅन केला. हे सगळं रामदासने सांगितलं तुला? मग स्वतःच्या तोंडाने सगळं खरं खरं कबूल केलं. अरे भाई, या पांड्याचा हात पडला त्याच्यावरती, आज 2 झापड्या मारल्या ना, सगळं खरं खरं बोलायला लागला तो. आणि ए भाई, तू स्वतःला खड्ड्यात घालण्यासाठी स्वतः पैसे देत होता त्या रामदासला बक्षीस म्हणून. आता दे पुन्हा. हलकट रामदास, सोडणार नाही मी त्याला. आहे कुठे तो?